रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या पूर्ववत असलेला जुना पूल हा पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती MIDCचे उपअभियंता राऊत यांनी दिली असून वाहन चालक व रहिवाशांना काही महिने या पुलावरून मार्गक्रमण करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या पाताळगंगा पुलाची अत्यंत दुरावस्था झाली होती। या संदर्भात वृत्तपत्राच्या माध्यमातून वेळोवेळी लक्ष वेधले गेले, परंतु पुलाच्या संदर्भात संबंधित प्रशासन व अधिकारी दुर्लक्ष करत होते। महाडमधील सावित्री पुलाच्या दुर्घटनेमुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली। महाडच्या सावित्री पुलाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पत्रकार, सामाजिक संस्थांनी वेळोवेळी MIDCच्या अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी या पुलाच्या संदर्भात कुठलीही उपाययोजना करत नसल्याने रसायनीतील स्थानिक पत्रकार आनंद पवार यांनी पाताळगंगा जुन्या पुलावर खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन करत MIDC प्रशासनाचे लक्ष वेधले। पत्रकार आनंद पवार यांच्या आंदोलनाला स्थानिक लोकप्रतिनिधी व पत्रकार संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता। कालांतराने MIDC प्रशासन खडबडून जागे होऊन त्यांनी पर्यायी पुलाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आणि तात्काळ त्या पुलाला मंजुरी मिळाल्यावर तो पूल चांगल्या स्थितीत तयार करण्यात आल्याने सदर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। रसायनी परिसरातील पाताळगंगा हा सर्वात मोठा औद्योगिक परिसर असल्याने याच पुलावरून अनेक छोट्या मोठ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते। पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला लागूनच अनेक गाव, खेड्या, वस्त्या आहेत, त्यामुळे रहदारीची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे। सध्या नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरूनच अनेक वाहने ये-जा करत असल्याने या एकेरी पुलावरच वाहतूक कोंडी व अपघात घडत असल्याने पूर्वीचा हा पूल सुस्थितीत व चांगल्या पद्धतीने व्हावा व नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल संबंधित प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत असल्याने याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेत जुन्या पुलाचेही दुरुस्तीचे काम सुरू असून हा पूल पावसाळ्यानंतरच सुरू होणार असल्याचे MIDCच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले। हा पूल सुरू झाल्याने वाहतूक कोंडी व अपघाताच्या प्रमाणाला नक्कीच आळा बसेल असे नागरिकांमधून बोलले जात आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।